बारापुडा परिसरातील प्रकाशा हे गाव देवांची ही पवित्र भूमी आणि याच पवित्र भूमीत साजरा होणार आहे भजन महोत्सव। आणि या भजन महोत्सवाचं आयोजन ज्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याचेच हे सदस्य आपल्यासोबत उपस्थित आहेत। BSDGM या संस्थेच्या आर्ट अँड कल्चर या विंगच्या मार्फत हा महोत्सव प्रकाशा या पवित्र भूमीत रंगणार आहे। आपल्यासोबत आर्ट अँड कल्चर विंगचे प्रमुख हेमंत पाटील सर आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत। सर, आर्ट अँड कल्चर या विंगतर्फे हा भजन महोत्सव आयोजित केला गेला आहे, काय नेमका उद्देश आहे? खरं तर उद्देश हा आमचा एकच आहे की तशा BSDGMच्या माध्यमातून अनेक सामाजिक आम्ही बांधिलकी जबर वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो। पण आर्ट आणि कल्चर याच्यासाठी की आपली संस्कृती आपल्या परंपरा जपण्यासाठी खास आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठीच आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भजन महोत्सवाचं आयोजन करतो, जेणेकरून या समस्त परिसरातील गावोगावाच्या भजनी मंडळांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या माध्यमातूनच भगवंताच्या चरणी ही त्यांची कला आणि संस्कृतीची रक्षा ही जपावी हा आमचा उद्देश आहे। या कार्यक्रमात हितेश करणार आहेत, हितेश भाईंच्या हाती आहे, तर त्या दिवशीचं जे नियोजन असणार आहे ते कसं असतं? 17 ऑगस्टला आम्ही संत तुकाराम महाराज भजन महोत्सव आयोजित केला आहे। त्याचं नियोजन असं आहे की सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही नोंदणीकृत भजन मंडळांना आमंत्रित करणार आहोत आणि 9 वाजेपासून कार्यक्रम सुरुवात करणार आहोत। प्रत्येक भजन मंडळाला आम्ही 8 मिनिटाची वेळ दिलेली आहे सादरीकरणासाठी आणि 5 वाजता आपण कार्यक्रम पूर्ण करतो। त्याच्यामध्ये आपलं जेवण, चहा, नाश्ता सगळी व्यवस्था आपण करणार आहोत। प्रेक्षकांसाठी पण उत्तम सोय कशी व्हावी त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। साधारणतः किती जण बसतील एवढा मोठा हॉल इथे उपलब्ध करून दिलेला आहे? आम्ही 800 लोक बसू शकतील, खुर्ची आणि गादी वगैरे अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्याच्यामध्ये 800 लोक आणि आमचे 50 स्वयंसेवक असे आम्ही बसू शकतो अशी व्यवस्था केली आहे। आणि हॉलच्या बाहेर आम्ही महिला ज्या गृहउद्योग करतात त्या महिलांसाठी आम्ही 15 स्टॉल लावलेले आहेत। रक्तदान शिबिराचा स्टॉल वगैरे हे सगळं बाहेर आयोजन केलं आहे। किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी संध्याकाळी 9 ते 5 पर्यंत। सर, तुमच्याकडे आहे रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात, तर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं की जेणेकरून सगळी सुलभतेने सगळी व्यवस्था होईल? रजिस्ट्रेशन आपण असं केलं आहे की आधी जे आता मंडळ आलेले त्यांचे सुरुवातीला आपण फक्त नाव मागून घेतलेले कुठल्या कुठल्या मंडळाचं असं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। पण याचा पुढे आपण गुगल फॉर्म भरून प्रत्येक त्यांचे जे सदस्य आहेत प्रत्येक मंडळाचे त्याच्यात तबलावादक कोण आहे, त्याच्यानंतर कीबोर्ड प्लेअर कोण आहे, हार्मोनियम प्लेअर, नंतर गायक कोण आहे यांचीही आपण एक वेगळी माहिती प्रत्येक मंडळाकडून मागवणार आहे, जेणेकरून कसं भविष्यात आपल्याला त्या एक स्पेशल असं म्हणजे एखाद्या गायकाचं जर कुठं काम असतं, काही वेगळी ऑपॉर्च्युनिटी समाजामार्फत जर द्यायची असेल तर ती माहिती आपल्याला पटकन उपलब्ध होते। म्हणून आपण प्रत्येकासाठी वेगवेगळं एक रजिस्ट्रेशनचं एक फॉर्मॅट ठेवलेला आहे। याचा फॉर्मॅट कसा आहे? तो गुगल फॉर्ममार्फत आपण भरणार आहे आणि जेही लोकांचे रजिस्ट्रेशन आपण करणार आहे त्यांचा पूर्ण डेटा नेहमीसाठी तो स्टोअर राहील। भविष्यात आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग करता येईल। तर गुगल फॉर्मसाठी लिंक वगैरे कशा पद्धतीने शेअर केली? हो, ती ऑनलाईनच आहे सर्व। जसे श्रोतेगण येतील आणि जे आपले भजन मंडळी भाग घेतलेला आहे यांचं पूर्ण ऑनलाईनच होईल। इथं टेबल असेल त्याप्रमाणे प्रत्येक जशी श्रोतेगण आणि येतील त्यांचं आपण प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन करतो। QR कोड स्कॅन करून त्याच्यावर मग त्याची माहिती जी आपण ती घेतली जाणार आहे। नाही, इथे महिलांचे स्टॉल्स सुद्धा लागणार आहेत ज्या गृहउद्योग करतात महिला, तर यांचं नियोजन कसं असतं? या निमित्त विचार केला की आपला जे गावोगावी ग्रामीण महिला आहेत ते गृहउद्योग चालवतात, त्यांचं असं स्पेशल मार्केट समाजामध्ये त्यांनाही ते स्वतः घरी बनवतात आणि स्वतः विकतात। तर या जवळजवळ 30 ते 35 गावाचे लोक, 10 ते 15 शहरातले लोक येणार आहेत। आम्ही विचार केला की आपल्या भगिनींना एक चांगलं प्रोत्साहन भेटेल आणि त्यांच्या वस्तूचं हे प्रदर्शन चांगलं होणार। आणि याच्या निमित्ताने मी आव्हान करतो त्यांची इथे आम्ही 15 स्टॉल लावणार आहे। जेवणाच्या, नाश्त्याच्या सगळी इथं व्यवस्था आहे त्यांची आणि त्या जास्तीत जास्त संख्येने महिला वर्गाने यावं आणि त्यांना एका पुढच्या त्यांच्या वस्तूचं
अट आम्ही अशी ठेवली होती की आपण फक्त जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत फक्त त्यांना आपण इथं रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करण्यासाठी आपण सांगितलं आहे. त्याच्यामध्ये ट्रेडिंग होत नाही. तर फक्त जे गृहोद्योग चालवतात स्वतः manufacturing तर त्यांना जो आपल्याला एक application आपण घेतो आहे आणि सुमारे लगभग शहर आणि गाव असे मिळून 20 ते 25 गावातले गृहोद्योग आपल्याला संपर्क साधतात. संत तुकाराम महाराज भजन महोत्सवात महिलांना विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. काय सांगशील एक सहभागी म्हणून? सहभागी म्हणून सांगायचं म्हटलं तर ह्या व्ही एस जी जी एमच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने सगळ्याच तरुण महिला भजनी मंडळ असेल किंवा ज्येष्ठ महिला भजनी मंडळ असेल, सगळ्यांनाच एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे. सगळ्यांना आपल्या कला लोकांसमोर मांडायला संधी भेटते आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला स्वतः मॅन्युफॅक्चर करताय, प्रोडक्ट विकताय, त्या महिलांसाठी सुद्धा इथे एक व्यासपीठ व्ही एस जी जी एमच्या मार्फत उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणून मी आम्हा सगळ्या महिलांकडून व्ही एस जी जी एमचे खूप खूप मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाचं नियोजन तर खूप छान पद्धतीने झालेलं आहे. या पुढची आव्हानं कशी असणार आहे आणि ही स्पर्धा या स्पर्धेनंतर किंवा या कार्यक्रमानंतर पुढे अजून काय कार्यक्रम रंगणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच या कार्यक्रमाला 17 ऑगस्ट 2025